मी अधूनमधून असे पॅटर्नचे व्हिडिओज बघत असते। बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतात, पण हा मला त्यातल्या त्यात सोपा पण वाटला आणि खूप दिवसापासून आवडलेला होता। एकदा तरी करून बघायचंच होता, पण हे काम थोडं वेळखाऊ आहे, त्यामुळे ते केलं जात नव्हतं। आता हे जे चौकोनी पीसेस मी कापलेत ते सुद्धा मला अखंड मिळालेले नाहीयेत। जेवढ्या साईजचे पीस मला लागतील असं वाटत होतं त्यानुसार मोठे मोठे पीस आहेत, ते तर मी काही तुकडे जोडून बनवलेत आणि माझ्याकडे जे कलर अवेलेबल होते, जे कापड डिझाईन अवेलेबल होतं, त्यातून मी हे बनवले। पण तुम्ही जर व्यवस्थित कॉन्ट्रास्ट कलरचे 2 वेगवेगळे कपडे घेऊन मग त्याचा हा पॅटर्न बनवलात तर तो खूपच छान दिसेल। एकच आहे, प्रत्येक वेळी हे भाग ओपन केल्यानंतर त्याला इस्त्री मात्र जरूर फिरवून घ्या। लहान बाळाच्या दुपट्यासाठी कापड शक्यतो सॉफ्ट आणि कॉटनचं वापरायचे। शिवाय याच्या आतमध्ये घालण्यासाठी रेडीमेड पॅडिंग मिळतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। कॉटनची साडी असेल तर तिचे सुद्धा एकावर एक थर करून आतमध्ये घालण्यासाठी असं मऊ पॅडिंग तयार होईल। हा तर झाला मला सगळ्यात जास्त आवडलेला पॅटर्न, पण ह्याच्यापेक्षाही साधे आणि अजून सोपे सुद्धा पॅटर्न आपण दुपट्यासाठी बनवू शकतो। तुम्हाला त्याचे पण व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। शिवाय व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।